नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत कोबीची भाजी। तर त्यासाठी मी एक कोबी घेतला आहे व तो बारीक कट करून पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला। आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये घेऊया 3 ते 4 चमचे तेल। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे मोहरी, जिरे आणि कढीपत्ता। कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर यामध्ये घालूया कोथिंबीर, हळद, लाल तिखट आणि मीठ। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला यामध्ये कोबी ऍड करायचा आहे। भिजवलेली मूग डाळ, तर मी ही 2 ते 3 चमचे मूग डाळ 15 ते 20 मिनिटं भिजवून घेतलेली आहे। आता हे सर्व आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे फोडणीमध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे। तर आपण आता हे कोबी शिजण्यासाठी यावरती 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। 4 ते 5 मिनिटांनंतर आता आपण हे झाकण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला कोबी छान शिजलेला आहे। आता आपण यावरती थोडीशी कोथिंबीर ऍड करूया व मिक्स करून घेऊया। आता ही आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। थँक यू।